नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जे महाट्रान्सफरचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपला पेपर कसा गेला व आपला किती कट ऑफ लागेल त्याबद्दल आपण थोडीशी याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा कशा पद्धतीनं ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये आपण अकाउंटचे जे आहेत ना, अकाउंटचे शेवटी अकाउंटचे क्वेश्चन पण टाकलेले आहेत आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीचा पेपर आला होता, काय आला होता. तर बघा, जो महाट्रान्सकोचा एक्सपेक्टेड कट ऑफ असेल, आता थोडंसं आपण ॲनालिसिस करू आणि मग एक्सपेक्टेड कट ऑफ वगैरे आपण सांगूयात. बघा कसा होता पेपर तुमचा. तर 1/8/2025ला माझ्या वाईफचा पण पेपर होता. तर तिची पहिली शिफ्ट होती 12 वाजताची होती. तिच्याकडून सगळा डाटा मी घेतलेला आहे की कशा पद्धतीचा पेपर होता, काय होता आणि किती एक्सपेक्टेड जे गुड अटेम्प्ट्स वगैरे असतील ते किती असले पाहिजेत. तर बघा पुढच्या स्लाईडवरती आपण थोडंसं जाणून घेऊ. बघा याच्यामध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तर हे देऊन आलं आहे बघा, अकाउंट, रिजनिंग वगैरे, मॅथ्स आणि मराठी हे तुम्ही देऊन आलेला आहात. तर याच्यामध्ये किती मार्क होती, तर बघा 110 मार्क होती. क्वेश्चन किती होते, 50 होते. म्हणजेच जरी डबल केलं तरी 100 होतात. आणि जे वरचे 10 मार्क म्हणजे एक क्वेश्चन 2 किंवा 3 मार्काला पण असू शकतोय, आहे ना. तर बघा याच्यामध्ये काय आहे हो का, अकाउंटमध्ये जर तुम्ही आता अकाउंटमध्ये मी ज्यावेळेस विचारलं किंवा जे मला सांगण्यात आलं, तर अकाउंटमध्ये आहे ना जे 40 क्वेश्चन होते ना, 40 म्हणण्यापेक्षा जे 30 क्वेश्चन होते ते एकदम म्हणजे असे ठीकठाक म्हणू शकतो की ठीकठाक होते. पण तिथून जे 20 क्वेश्चन होते, बाकीचे जे 20 क्वेश्चन होते ते थोडेसे हार्ड किंवा ट्रिकी लेवल म्हणू शकता किंवा कधीही तुम्ही न बघितलेले क्वेश्चन होते. त्यामुळं हे काय एक्झाम आहे, त्यामुळे हे साहजिकच आहे की तुम्हाला जे क्वेश्चन न बघितलेले असते ते पण येऊ शकतात याच्यामध्ये. आणि LDCचा जो अकाउंटचा पेपर होता तो खरंच थोडासा हार्ड लेवलला गेला होता. अकाउंटचा म्हणतोय मी, फक्त अकाउंटचा थोडासा हार्ड लेवलला गेला, जेणेकरून तो जो डेप्युटी मॅनेजरचा जो क्वेश्चन पेपर होता अकाउंटचा तो थोडासा इझी होता LDCपेक्षा. तर बघा याच्यामध्ये जर गुड अटेम्प्ट आपण म्हटलं, गुड अटेम्प्ट म्हणजे किती आहे, तुम्ही 40 गुड अटेम्प्ट म्हणतोय, मार्क्स नाही म्हणत मी. जे गुड अटेम्प्ट म्हणजे 40 करून आले ते म्हणजे ठीक आहे. आणि जे मॉडरेट, आता ज्यांना 40 नाही केलं, ज्यांनी 30 करून आलेत, बघा याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. याच्यामध्ये काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे तुम्हाला विचार करूनच क्वेश्चन केले पाहिजेत. तर बघा इथं ज्यांनी 40 करून आले, 40 अटेम्प्ट करून आल्यात ते त्यांचा गुड अटेम्प्ट आहे. आता त्यांच्या डिपेंड करतं की त्यांची ॲक्युरेसी कशी आहे, बरोबर आहे ना. नाही तर तुम्हाला काय कसं आहे, आपण 50पैकी 50ही मारू शकतो, पण ॲक्युरेसी डिपेंड करते की तुमची ॲक्युरेसी किती आहे. जर एखाद्याला वाटत असेल सर तुम्ही 40 सांगताय, म्हणून इथं मी मॉडरेट अटेम्प्ट पण केलं की ज्याचे 30 मॉडरेट अटेम्प्ट आहेत, पण ॲक्युरेसी 90% आहे, तरी पण त्याचे चान्स आहेत. आता बघा पुढे आहे, बघा रिजनिंगमध्ये काय आहे, तर किती मार्क, तर 20 मार्क, बरोबर. क्वेश्चन किती होते, तर 40 क्वेश्चन होते टोटल. आता 40 क्वेश्चनमध्ये ज्याने 25 अटेम्प्ट केले, किती 25 अटेम्प्ट केले आणि ॲक्युरेसी जरी 90 किंवा 80% जरी असेल, 90 किंवा 80% जरी ॲक्युरेसी असेल तरी पण चांगला अटेम्प्ट आहे हा, आहे ना. आणि ज्याचा 15 जरी असेल आणि ॲक्युरेसी 90% असेल तरी पण हा चांगला अटेम्प्ट आहे, चांगला अटेम्प्ट आहे. बघा रिजनिंगमध्ये काय काय आलं होतं, तर रिजनिंगमध्ये बघा सिटिंग अरेंजमेंट आली होती. सिटिंग अरेंजमेंट 5 मार्क आलं होती. सिटिंग अरेंजमेंट मंथ बेस्ड होते असं दिलं होतं, आहे ना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आहे ना. आणि एक मला वाटते बॉक्स पझल आली होती, असे बॉक्स मांडले होते, अशा पद्धतीचे होते. नंतर सिलॉक्स पण होते. सिलॉक्स म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की असे गोल केले जातात आणि आपण त्याच्यावर लेक्चर पण घेतलं होतं. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्यावरती लेक्चर पण आपण घेतलं होतं. तर हा सगळे ए हे बी आहेत अशा पद्धतीचं आलं होतं. तर ते पण केलं. आणि दुसरी गोष्ट हे पण आलं होतं बघा, बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू सी, म्हणजे असंच नाही, पण मी एक सांगतोय तुम्हाला, सी ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी, म्हणजे अशा पद्धतीचा इनइक्वलिटी आले असेल तर ही पण एकदम इझी होतं जर तुम्ही ते व्हिडिओ वगैरे पाहिले असतील तर. हे रिजनिंगमध्ये आलं होतं बघा, कशामध्ये, रिजनिंगमध्ये. आणि ब्लड रिलेशन पण होतं, ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध. ठीक होतं, म्हणजे सोपं होतं, जास्त काय ते अवघड नव्हतं. आता बघा, आता मॅथ्समध्ये किती मार्क्स होते 10 आणि क्वेश्चन होते 20 टोटल. आता ज्याने 15 मार्क जरी अटेम्प्ट केला असेल विथ ॲक्युरेसी पाहिजे याच्यामध्ये, तरी चांगली ॲक्युरेसी आहे, गुड अटेम्प्ट्स म्हणू शकतो. किंवा ज्याला 10 ज्यांनी अटेम्प्ट केले तरी ठीकठाक आपण मॉडरेट म्हणू शकतो. याच्यामध्ये 90 ते 95% तुमची
ॲक्युरेसी पाहिजे 90 ते 95%. आता मराठीमध्ये तुम्हाला तर माहीत आहे मार्क्स होते 10, क्वेश्चन 20 होते. ह्या मराठीमध्ये तुम्ही 20पैकी 20च सोडवले पाहिजेत, पण ठीक आहे एखादा क्वेश्चन इकडे तिकडे येऊ शकतो. तर आपण म्हणू शकतो की 18-20पर्यंत तुमचा अटेम्प्ट गेला पाहिजे. इथं मी लिहिलं आहे बघा. बघा इथं टोटल 150 मार्क्स होते, 130 क्वेश्चन होते आणि गुड अटेम्प्ट जर असेल तर 100 क्वेश्चनचा गुड अटेम्प्ट आहे. किती क्वेश्चनचा? 100 क्वेश्चन, म्हणजे 95 ते 100 क्वेश्चन जर तुम्ही केले असतील तर तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन झालं असं समजा. आणि विथ ॲक्युरेसी पाहिजे, विथ ॲक्युरेसी. आणि जर विथ ॲक्युरेसी 85 जरी क्वेश्चन तुम्ही केले, 75 जरी क्वेश्चन तुम्ही केले असेल विथ ॲक्युरेसी पाहिजे, तरी तुमचं सिलेक्शनच्या तुम्ही जवळ आहात, तरीही जवळ आहात. आणि जरी 70 असेल तरी पण तुम्ही असं होप हारू नका की सर माझं 70 येतो आहे, 65 येतो आहे, तर मी काय करू, तरीही तुमचं होण्याची शक्यता आहे दाट. कारण एकाच एक्झाम आहे आणि डायरेक्ट तुमचं आता सिलेक्शन होईल. आता आपण पुढं अकाउंटचे कोणते कोणते क्वेश्चन आले होते, मी 9-10 क्वेश्चन असे काढलेत की जे परीक्षेला विचारले होते. त्याबद्दल आता तुम्हाला कमेंट करून सांगायचे. मी आन्सर नाहीत काढले त्याचे, फक्त क्वेश्चन माझ्याकडे जे आहेत ते तुमच्यासाठी मी हे करून घेतलेले होते. फक्त आता तुम्ही त्याचं हे सांगा मला की त्याचा आन्सर काय असेल ते तुम्ही कमेंट करून सांगायचे. एक मिनिट हां ठीक आहे. बघा पहिला क्वेश्चन काय, पहिला म्हणजे हे क्वेश्चन मी घेतलेले आहेत. बघा काय, विच ऑफ द फॉलो अकाउंटिंग इक्वेशन. आता अकाउंटिंगचं इक्वेशन काय आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आता बघा डॅश डॅश हे RBIच्या कार्यात समाविष्ट नाही. म्हणजे असा एक क्वेश्चन होता बघा की काय आहे ते RBIच्या कार्यात समाविष्ट नाही, तर तुम्हाला ते सांगायचं जर तुम्हाला आठवत असेल तर. नंतर काय बघा, खालीलपैकी कोणते मूलभूत लेखा समीकरण आहे, हा एक क्वेश्चन आला होता. पुढं आहे बघा, वित्तीय व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंबचे महत्त्वीकरण हे मानले जाते, हा एक क्वेश्चन आला होता. खालीलपैकी कोणता ऑडिट प्रक्रियेचा भाग नाही, हा एक क्वेश्चन आला होता. दुसरा आहे बघा, GST कायद्याअंतर्गत सॅक डॅश डॅशचा संदर्भ काय, म्हणजे याचा तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा आहे ना सॅकचा, ते तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. मग आपण व्हेरीफाय करू की ते बरोबर आहे का चूक आहे. बघा इरदाईचा फुल फॉर्म विचारला होता बघा, IRDAI आहे ना, याचा फुल फॉर्म हे एकदम इझी होतं बघा, हे आलंच पाहिजे सगळ्यांना. आणि पुढे आहे बघा, भारतीय स्टॉक एक्सचेंज अँड म्युच्युअल फंडचे नियमन कोण करते, म्हणजे भारतीय जे स्टॉक एक्सचेंज आहे बघा आहे ना आणि म्युच्युअल फंड आहे, तर त्याचं नियमन कोण करतं. आणि पुढे आहे बघा, RBI कोणत्या कंपनी अंतर्गत येते, तर इथं उत्तर पण लिहिलेलं आहे बघा, गव्हर्नमेंट कंपनी. कोणत्या कंपनी अंतर्गत येते, तर गव्हर्नमेंट कंपनी. तर हे होतं बघा अकाउंटचे काही क्वेश्चन होते. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंट पण करून सांगू शकता, जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट पण करून सांगू शकता. आणि याचं फायनल मेरिट माझ्या दृष्टिकोनातून फायनल कट ऑफ जर तुमचे 75 किंवा 70 क्वेश्चन बरोबर असतील, बरोबर म्हणतो आहे मी, तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, या क्वेश्चनवरती. तर जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर कमेंट करा, लाईक पण करा जर व्हिडिओ आवडला असेल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. थँक्यू.